हरि जय जय राम कृष्ण हरि हरि बोल राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम। ऐसी जोडी करा राम कंठी धरा 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 जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नासिवंत अटी प्रिया पुत्र बीजजाचा हिनतेची फळ जाता हिनतेची फळ बीजजाता हिनतेची फळ नाव धड करा सहस्र नामाची नाव धड करा सहस्र नामा नाव धड करा सहस्र नामाची विभव सिंधू सुतीत विभव सिंधू नासिवंत अटी प्रिया पुत्र नाशिवंत अटी प्रिया पुत्र नासिवंत अटी प्रिया पुत्र नाशिवंत अटी प्रिया पुत्र बीजजाचा हिनतेची फळ बीजजाता हिनतेची म्हणे काळा हना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी म्हणे काळा हना तोंडावरी म्हणे काळा हाना तोंडावरी रात्रभर हरी राम गाणे नासिवंत अटी प्रिया पुत्र धन नासिवंत अटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शिलतेची फळ गोवर्धन महाराज त्यांना साथ करतील आपले शेजारी महाराज गिरे महाराज म्हणतात सुरेश महाराज पुढे मला कोणी म्हणते मागं तुम्ही सरळ पुढे करा. सुरू करा सुरू करा ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा
नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन केले तुके फेरा केले तुके फेरा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिन तेची फळ बीज ज्याचा शिन तेची फळ तेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन विठाला 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 विठाला
वरचा कमी केला ते खाली आवाज कमी यायला हो. खाली आवाज वाढवा बॉक्स एम्प्लिफायर वर चालू असल्यासारखं वाटायला ताकद द्या थोडी आवाजाला त्याला कसं वाढवा आणखी मशीनचा वाढवून बघा आवाज वाटला इथं आवाज साऊंड बी लांब झाले थोडे मॉनिटर नाही त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वाटायला ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नासिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ नाव धड करा सहस्त्र नामाची ते भव सिंधुसी थडी पावे नासिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ तुका म्हणे काळा हणा तोंडावरी भाता भरा हरिराम बाणे नासिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ विठाला 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 कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय विठाला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदर्म कंजनेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् उमाच्युतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये मंगल भुवन मंगल हारी द्रव शरत अजिर बिहारी मंगल भुवन अमंगल हारी द्रव सुदशरथ अजिर बिहारी मंगल भुवन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्पृदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनन्दिवल्लभं
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेनी चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे साधकांचे मायबाप ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा तो हा आम्हाला राम नामाचं महत्व सांगणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आम्हाला जन्म मृत्यूचं दुःख चुकवण्यासाठी तथा जीवनाचं भलं करून घेण्यासाठी राम नामाचं अर्थात देवाच्या नामाचं महत्व काय आहे हे आपल्या समोर विशद करत आहेत। अभंगाला विस्तृतपणे चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की आपल्या पवित्र पावन नगरी श्री क्षेत्र डिगोळ या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री गुरु चरित्र कथा पारायण सोहळा कथा प्रवक्ते आदरणीय परमवंदनीय पूजनीय श्री गुरु भागीरथ महाराज सारस्वत शेलुकर बाबांच्या श्रीमुखातून आपण रत्साळवाणीतून हे श्री गुरु चरित्र कथा ऐकत आहोत तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नामचिंतन सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ डिघोळ देशमुख तथा मुख्य आयोजक कार्यक्रमाचे असणारे आमचे जीवलग स्नेही अतिशय हृदयाभिन्न असणारे सर्वांचे लाडके अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आगळं वेगळं गोडी असणारं साखरेसारखं स्थान निर्माण करणारे आणि ज्यांच्या मुखामध्ये अगदी खडी साखरच असावी असं व्यक्तिमत्व असणारे रसाळ व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व आदरणीय पूजनीय व्यक्तिमत्व थोर व्यक्तिमत्व असणारे पंडित आदरणीय पूजनीय सचिन देव जोशी देवबाप्पांच्या मुख्य आयोजनातून त्यांच्या मुख्य संकल्पनेतून हा चाललेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय सचिन देव जोशी देवबाप्पा इंजेगाव नाथरा डिगोळ सफदराबाद अशा गावचे असणारे सर्वांचे लाडके आमचे देवबाप्पा यांच्या संकल्पनेतून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामचिंतन सोहळा भगवंताची निश्चिम सेवा करत करत भगवंतावरती असणारी निष्ठा संतावरती गुरुवर असणारी निष्ठा साधू संतांचा गुरुचा व भगवान परमात्म्याचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तुम्हा आम्हा सर्वांसाठी हा सोहळा निर्माण करणारे देवबाप्पा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा योग आहे। अतिशय सुंदर असं आयोजन मागील 2 वर्षापासून मी येत आहेच। सर्व गावकरी मंडळींचं प्रेम आहे तुम्हा सर्वांच्या प्रेमातून इथं येण्याचा योग येतो आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे आग्रहानं येण्याचा योग असतो असे असणारे आपले सर्वांचे लाडके तरुण तडफदार युवक नेते आपल्या गावचे नगरीचे व परिसराचे सर्वांचे सुपरिचित असणारे आमचे नागनाथ दादा शिंगाडे नागनाथ दादांच्या आग्रहानं इथं येण्याचा योग असतो। नागनाथ दादांची तळमळ असते एक अंतकरणातून भावना असते की कार्यक्रम चांगला व्हावा आणि त्या कार्यक्रमाची धुरा खांद्यावरती घेऊन आपला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याचा त्यांचा एक मानस असतो आणि त्या माध्यमातून धावपळ धडपड करत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या आग्रहाने या ठिकाणी येण्याचा हा योग आहे। त्यांनाही धन्यवाद। सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। भगवान दत्तात्रेयाची स्थापना आहे या ठिकाणी सद्गुरु मोतीराम महाराज आहेत भगवान गणेशजी आहेत आणि असं सुंदर या ठिकाणी आयोजन आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन आहे। सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ मंडळींचं गावकरी मंडळींचं अलौकिक असं विशेष असं सहकार्य आहे त्यांनाही धन्यवाद। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गावातील भजनी मंडळ बाहेर गावून आलेले भजनी मंडळ कोणतं गाव आला आता धामोणीकर आहेत
छान. सर्व धामोणीकर मंडळी आहेत त्यांना धन्यवाद. नाथरेकर मंडळी आहेत आमचे सूर्यकांत मामासह त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर इकडं गावातील भजनी मंडळ व दररोज ज्यांचं गायन आहे असे सुंदर असे गायनाचार्य भजन सम्राट गोवर्धन महाराज कराडती आहेत. त्याचबरोबर मृदंगावरती हरिभक्त पारायण आमचे कोवडगावचे व तरुण तडफदार अतिशय सुंदर असा मृदंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट गोपाळ महाराज कोकणर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरा आमचा विद्यार्थीचा आहे आपल्याच गावातला. आणखी 2-3 जण मृदंग वादक वेटिंगवर उभे आहेतच. सर्वांना धन्यवाद उपस्थित मंडळींना. आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. ज्यांचं आपण लाईव्ह चॅनलला कीर्तन पाहत असतो NB न्यूज महाराष्ट्र 1 न्यूज महाराष्ट्र 1 याच्यावर आपण लाईव्ह पाहत आहात त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला करण्यावर चालू असल्यासारखं वाटायचं. रिपीट इफेक्ट काहीच ना काहीच नाही काय मजाच नाही त्याच्यात. बघा काहीतरी करा. सुंदर अशी साऊंड सिस्टम असणारी आमचे जबरभाई नंबर 1 ची सिस्टम आहे. फक्त आवाज चांगलाही नाही म्हणून सांगा नाही तर नंबर 1 सिस्टम. विठाला विठाला तुम्ही माईक असं सरळ करा तसं हा तसं येईल आवाज. ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिणतेची फळ. जगद्गुरु तुकोबा आहे तुम्हा मला या अभंगाद्वारे नामाचं महत्व सांगत आहेत. थोडा ठेवा. राम नामाचं महत्व. राम नामानं आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतील. आपण देवाचं नाव अर्थात देवाचं नाम आपण प्रत्येकानं आपल्या मुखामध्ये घेतलं पाहिजे. हे बाप काय करायचं जीवनात आल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे ना. जन्माला जेव्हा आलो आपण त्यावेळेस पासून आपण कुठला ना कुठला उद्योग व्यवहार काही ना काही बडबड करायला लागतो. पण महाराज म्हणतात काहीतरी करत असताना तुम्ही जीवनामध्ये असं काहीतरी करा बाबा की जेणेकरून तुमच्या जीवनाचं भलं झालं पाहिजे, तुमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख शांती समाधान प्राप्त झालं पाहिजे. मग इतरत्र कुठेही तुम्हाला जीवनामध्ये सुख समाधान शांती काहीच मिळणार नाही. आनंद नाही, सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. सर्वत्र ठिकाणी कुठेही जा तुम्ही काय आहे फक्त रात्रंदिवस तळमळ आणि त्रासन दुःख याच्या पलीकडे काही नाही. हा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. बघा या प्रमाणावरून तरी लक्षात घ्या. प्रमाण कसं आहे तसंच आहे का नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये. रात्रंदिवस तळमळ आहे. विश्रांती आहे का कुठे? कुठंच नाही महाराज. आता याच्या पुढे सुख त्याच्या पुढे सुख म्हणतात पण नाही. विश्रांती नाही कोठे रात्रंदिस तळमळ. मग एकच करा याच्यासाठी स्मरे त्या हरिहारा. बाबा आता फक्त त्या देवाचं भजन करा, शरण जा त्या देवाला, देवाचं नामस्मरण करा, त्याचं चिंतन करा आणि त्यानंच तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल. म्हणून बाबांनो नामाचं महत्व याच्यासाठी सांगतात की तुम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल देवाचं नाव घ्या, तुम्हाला शांती समाधान पाहिजे असेल देवाचं नाव घ्या. मग काहीतरी करण्यापेक्षा जीवनामध्ये आपण काय करा देवाचं नामस्मरण करा. विठ्ठला 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 विठ्ठला. मग महाराजांनी सांगितलं बाबा तुम्हाला समाधान पाहिजे या जीवनामध्ये तर एकच करा सदा नाम घोष हरि कथा. सदा नाम घोष हरि कथा. सदा नाम घोष करो 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 हरि कथा. सदा नाम घोष
थोडासा बास देऊन बघा. महाराज म्हणतात बाबा जीवनामध्ये सुख शांती समाधान पाहिजे असेल तर मग त्याच्यासाठी एकच करा. काय करा? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ता सदा समाधान जर पाहिजे असेल बाबा, चित्ताला जर नेहमी समाधानी ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी मुखामध्ये फक्त एकच तुम्हाला काय करावं लागेल? देवाचं नाम मुखानं घ्यावं लागेल. एवढंच लक्षात ठेवा. मग ते नाम कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा. तुमच्या जी अंतकरणामध्ये, तुमच्या जी हृदयामध्ये देवता, इष्ट देवता, तुमची जी कोणती देवता असेल त्या देवतेचं नाव घ्या. तुमच्या अंतकरणात ज्या भगवंताचं तुम्हाला स्मरण करत असाल, ज्या हृदयामध्ये तुमच्या ज्या देवाची मूर्ती ठसावलेली असेल, ज्या देवाची तुमची ज्या देवावरती भक्ती असेल, भावना असेल, निष्ठा असेल, श्रद्धा असेल, त्या देवाचं घ्या. पण एकमेव पर्याय जर काय असेल सुख शांती समाधानासाठी, फक्त देवाचं नाम मात्र देवाचं आपल्या मुखामध्ये असू द्या. त्यानं काय होईल बाबा? आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. म्हणून कीर्तनकारानं ज्या वेळेमध्ये भजन जे असतं ते तुमच्यासाठीच असते. विठ्ठला विठ्ठला म्हटलं की तुम्ही सोबत म्हणायला पाहिजे. त्यानं काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. पण कधी? सदा नाम घोष, नामाचा घोष केल्यानंतर. विठ्ठला 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 मग तुम्ही विठ्ठलाचं जरी नाव घेतलं तरी हरकत नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आम्ही पुढे निघतो. सगळ्यांनी पाठीमागे मला वर हात करून टाळी वाजवा बरं एकदा. एक मिनिट वर हात करा, जेवढे हात तेवढे छान दिसत बघा. शूटिंगवाले आता सुरुवात करू. वर हात घ्या सगळेजण. एक मिनिट. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा. खाली बसलेली मला, खाली बसलेली. असं एवढं देह भान विसरून भजन कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. हो काय करायचं जीवनात येऊन? हेच करायचंय मला. नाचायचंय पण कुठं? आपण डांबरीवर नाचायलो. डांबरीवर आहे का नाही? नातवाच्या लग्नामध्ये फेटा उधळू उधळू नाचायलो म्हातारं. त्याला म्हणलं कीर्तनात नाचायला काय झालं? नाही नाही तिथं असतंय का? म्हणलं ते काय आपलं काम आहे का? मग कोणाचं काम आहे तिथं? हा तिथं काय आपलं काम आहे का म्हणतंय का नाही? महाराज इथं नाचू कीर्तनाचे रंगी असं प्रमाण आहे. नाचू वरातीमध्ये प्रमाण लिहिलं नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी महाराज.
जीवनात येऊन काय करायचंय? गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने, आहे का ना? मनाच्या आनंदासाठी मारा, समाधानासाठी देवाचं नामस्मरण घ्या, कीर्तनामध्ये नाचा, बस हेच आहे. बस बाकी काही लागत नाही देवाला. तुम्ही त्याच्यासाठी एक पाऊल टाका. काय करायचं हे सांगायलो मी आज कीर्तनामध्ये. काय केलं पाहिजे जीवनात ह्याचा उपदेश केला तुकोबाराने. आपण जीवनात आल्यास काय करायचं एवढं सांगायलो. महाराज म्हणले बाबा काही नका करू, फक्त देवासाठी, देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग ते जियला. हा, तुम्ही देवासाठी एक पाऊल टाकला, देव तुमच्यासाठी 10 पाऊल टाकायला तयार आहे. नाहीतर बाकी तर चालले ना महाराज, संसाराचा गाडा तर सुरूच आहे का नाही? हा, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. पण पदरात काय पडलं? एक लक्षात ठेवा वाक्य. हा, एक वाक्य लक्षात ठेवा. संसारासाठी कितीही केलं, स्वतःसाठी संसारासाठी कितीही तुम्ही कमवलं, कितीही काबड कष्ट केलं, तरी बाकी काय उरते? बाकी संसारासाठी कितीही काही केलं तरी बाकी उरते शून्य. आणि परमार्थामध्ये थोडस जरी केलं तरी बाकी उरते पुण्य. परमार्थामध्ये थोडंही काही करा, बाकी पुण्य उरणार आहे. आणि संसारासाठी कितीही बेजार व्हा, बाकी शून्यच आहे. मग पुण्य पदरामध्ये परावं वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच करा म्हटले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा, पुण्याची गणनाच करता येत नाही. पण ते कधी? जप तप ज्ञान यज्ञ, कुठं तपश्चर्या केलेलं नाही, कुठं तुम्ही मोठे मोठे यज्ञ करा म्हटले नाही, कुठं तुम्ही काही जायची गरज नाही, काहीच वैसोनी. पण एकच करा म्हणजे नाम. हरिमुखानं, मुखानं हरीचं नाम घ्या, हरिमुखे म्हणा. देवाचं नाम घेतल्यानंतर पुण्याची गणना करता येत नाही. आणि हे या युगातलं, हे पहा, प्रत्येक युग बदलल्यानंतर प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याला मिळवण्याचं साधन, युग परत्वे साधन बदललेलं आहे. प्रत्येक युगामध्ये साधन बदलत गेलं. साधू संतांनी सांगितलं बाबा, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, तिन्ही युगामध्ये, पूर्वीच्या पहिल्या युगामध्ये माणसांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्याच्यानंतर 10,000, त्याच्यानंतर 1000, त्याच्यानंतर आता 100च आहे का नाही? एक एक शून्य कटत गेला. म्हणजे पूर्वीच्या तिन्ही काळामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होते साधू संतांना, ऋषी मुनी. मग त्यामुळे त्यांना तपश्चर्या किती वर्ष करायची रे बाप्पा? ते हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. कर्दम ऋषींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, हे का नाही? अशी तपश्चर्या प्रत्येक ऋषींची बघा. त्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी हजारो वर्षाची तपश्चर्या. का तर आयुष्य मर्यादा त्यावेळेस 1,00,000 होती. मग पुढं युग बदललं, 1 शून्य कटलावरच, आहे का नाही? पुन्हा पुढं पुन्हा 1 शून्य कटला, लाखावरचा 1 शून्य कटला. खाली किती राहिले? सावकार असतील त्यांना सांगा लवकर, किती? 10,000, आहे का नाही? त्याच्यात नंतर पुन्हा 1 शून्य कटला, पुन्हा होय शिंगाडे दादा किती राहिले? 1,000, आहे का नाही? हा, म्हणजे त्यांचं नाव घेतलं पण ते सावकार नाहीत असं काही समजू नका. हा, पुन्हा 1 शून्य कटला, पुन्हा खाली 100च राहिले ना. आता देवाला विनंती करा, देवा याच्या पुढे आता शून्य कमी करू नका. आणि आता जर शून्य कमी केलं तर मग 10 वर्षच आहे. मग असं आहे. हा, परमार्थातली सावकार आहे का नाही? म्हणून तर म्हटलं, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते. बरं, इथपर्यंत थांबू. शतगणिले, शत म्हणजे 100, आणि आयुष्य कसं आहे? अल्प. आपल्याला मिळालेलं आयुष्य कसं आहे? बोला, कसं आहे मावशा हो, आज्या हो? लक्षात येईल का? कीर्तन कळायला, आवाज बरोबर यायला का? मला तर काहीच कळलं नाही मी काय बोलतो बरं का. खोटं नाही, काही कळलं नाही. अंदाजानं बोलवलं आता, खनकायला ते स्पीकर करण्यातून आवाज आल्यासारखा येणार. तुम्हाला यायला का आवाज स्पष्ट? मग बरं, माझं कसं आहे असो, मला काही नाही. मी आपलं डोळे झाकून चालू देत असतो. डोळे झाकून पेरायचं, कुठं बेरण, कुठं उगवण, कुठं कनाळ पडण, काय त्याला सुडीत राहायचं मोठमोठी. अल्प आयुष्य आपलं, त्याच्यातलं कुठं कुठं काय काय गेलं आयुष्य लक्षात घ्या. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते 100 वर्ष आहे. पण शतगणिले ते अर्ध रात्र खाय. वाढू नका शिटी महाराज. शतगणिले 100 वर्ष आयुष्य आहे, पण त्याच्यातलं अर्ध रात्रीमध्ये गेलं. शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. त्याच्यात पुन्हा आणखी राहिलं किती आता मला सांगा? 100 वर्ष आयुष्य. आता तुम्ही बोला, किती वर्ष आयुष्य? 100 वर्ष. त्याच्यातलं अर्ध गेलं, खाली किती राहिलं? 50 राहिलं. 50 मध्ये बी अर्ध बालत्व म्हणजे बालपणामध्ये गेलं. आता किती राहिलं बघा? 25 झालं. त्याच्यातलं पुन्हा सांगितलंय पीडा रोग क्षय. रोगामध्ये काही गेलं,
काही पिढा झाले ह्याच्यात गेलो, मग आता राहिले काय? मग महाराज म्हणले काय उरले ते भजनासी ते पाहेगा. बाबा मग भजनाला काहीच नाही, शिल्लक राहिलंच काय आपल्याकडं? आणि आपण तर येताना देवाला सांगितलंय मी काय करीन, 8वीन पाय हा माझा नवस आहे. बाबा देवा मी तुझंच भजन करीन, तुझंच ध्यान करीन, याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही. आणि कधी कधी ध्यान करीन रात्र आणि दिवस पांडुरंगा, पण करतो का आपण ध्यान? अजिबात नाही. मग एवढं आयुष्य जर तुमचं जात असेल, घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश, एवढं तुमचं आयुष्य चाललंय, मग भजनाला काय उरायलंय? काय भजनाशी उरले ते पाहेगा. मग जीवनामध्ये आल्यानंतर बाबांनो साधू संतांनी सांगितलं, गातो वासुदेव आईका, चित्त ठाई ठेवून या भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. मग एकच करा बाबा, काय करा? राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडवा उगिया उपाधी. सगळं बाजूला सारा, मी कोण आहे, मी पदावर आहे, मी फलाण्या, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी सत्ताधारी, मी सगळं सोडून द्या. सांडा वाहू घ्या उपाधी, या उपाध्याच्या लागल्यात माग. मी असा, मी तसा, मी हे, मी ते, सदस्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सगळ्या उपाध्या बाजूला सारा म्हणले. सांडा वाहू घ्या उपाधी. मग काय करा? लक्ष लावून राहा गोविंदी गा, राम राम स्मरा आधी. बाबांनो मग जीवनामध्ये तुम्हाला जर सुख शांती समाधान लाभाव वाटत असेल तर एकच करा. काय करा? पहिलं चरण, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय करा. काय करा म्हटले महाराज? ऐशी जोडी करा, जोड करा. कशाची करा? राम नामाची जोड करा. रा आणि म फक्त 2 अक्षर आहेत, या 2 अक्षराची जोड करा, आपल्या कंठामध्ये धारण करा. काय होईल यानं बाबा? तर या राम नामाची एवढी ताकद आहे. राम म्हटल्याबरोबर आपल्या शरीरातले सर्व पाप बाहेर निघून जातील. त्याचा पद्मपुराणामध्ये श्लोक आला, रकारो उच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकम पुन्हा प्रवेशा भावेचे मकारस्तु कपाटवर. महाराज म्हणतात रा म्हटल्याबरोबर राचा उच्चार केला, रकाराचा उच्चार केला, तोंड उघडल्या जातं. रकार उच्चार मात्रेण, आणि उघडलेलं तोंड आपल्या शरीरातले पाप बाहेर निघून जातात. आणि पुन्हा म म्हटलं की तोंड बंद होतं. मकारस्तु कपाटवर, पुन्हा गेलेले पाप
शरीरामध्ये आतमध्ये येऊ नयेत याचं काम काय करतं म हा शब्द करतो. म्हणून रा म्हणजे साक्षात तत्व आहे, ब्रह्मतत्व. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी हा शब्द जर काय असेल तर रकार उच्चार मात्र. म्हणून रा म्हटल्याबरोबर तुमच्या शरीरातले सर्व पाप निघून जातील. एवढं श्रेष्ठ असणारं राम नाम आहे. मग हे राम नाम तुम्ही काय करा, आपल्या कंठामध्ये धारण करा. मग महाराज आम्हाला सांगा, तुम्ही म्हणता रामनाम आमच्या कंठामध्ये धारण करा. ठीक आहे, आम्ही रामनाम कंठात धारण करतो, पण हे रामनाम कोणी कंठात याच्या अगोदर धारण केलं का? रामनाम कोणी घेतलं का? बरं, या रामनाम घेतल्यामुळे तुम्ही सांगतात फायदा होईल, पण कोणाचा उद्धार झालाय का? कोणाचे फायदे जीवनामध्ये कोणाला झालेत का? फायद्याशिवाय माणूस कुठलंच काम करत नाही. करते का कुठलं काम फायदेशिवाय? फुकट असलं की महाराज काही काम आहे का नाही? फुकट म्हणलं की आधार कार्ड 75चं तोंड 25चं आहे का नाही? फुकट म्हणलं की कंडक्टर कडे गेलं, हाफ झालं कंडक्टर, हे म्हणलं एक फुल एक हाफ आहे का नाही? अरे हाफ कशाचं? 75 हाफ बी नाही, फुकट. फुकट हे कार्ड कडे बघायला कोण? कंडक्टर देवप्पा. कार्ड कडे बघायला 75 आणि तोंडाकडे बघितलं, तोंड कसं बदलील? आता आधार कार्ड बदलिलं पैसे गाडी साहेब, पण तोंड कसं बदलायचं ते 25चं दिसायले. कंडक्टर हाफ झालं, ते म्हणाले तुमचंच आहे का? आणि मग कोणाचं दिसे का? पुन्हा हे म्हणते तुला दिसे का? सही केली एवढी मोठीवर. हा, ते साहेब का येडं होतं का? गपची फुकट आहे, फुकट 75. कंडक्टर गपची बसलं. काय सांगा, फुकट म्हणलं की माणसं काही बदलीत नाही का नाही? फुकट म्हणल्याच्या नंतर काय सांगा? म्हणून फायदा सांगा म्हणले. फायदा काय आहे का? महाराज म्हणले बाबा अनेक फायदे पुराणामध्ये. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतुनी दावीन नामा म्हणे. वाल्मिक ऋषी होते का अगोदर? अगोदर तो वाल्या कोळी होता, पण काय फायदा कशानं झालाय? फक्त रामनामाची ताकद. नारदजींची भेट झाली जीवनामध्ये. सद्गुरू भेटल्यानंतर काय होतं? सद्गुरूची भेट जीवनामध्ये झाल्यानंतर, साधू संतांची भेट जीवनामध्ये झाल्यानंतर, गुरु जीवनामध्ये मिळाल्यानंतर काय होतो? तर जीवनाचा काया पालट होतो महाराज. हे गुरुची भेट झाली, सद्गुरूची महती कळाली म्हणून एवढं मंदिर उभा राहिलं. म्हणून हा सप्ताह सोहळा सुरू झाला का? तर सद्गुरू मोतीराम महाराज या ठिकाणी येऊन स्थानापन्न झाले. गुरु भेटले की काय होतं महाराज? गुरु भेटल्यानंतर जीवनामध्ये आपल्या काया पालट होतो. काय झालं? सद्गुरू नारदजी भेटले आणि वाल्या कोळी होता, चोऱ्या माऱ्या करणार होता, पण त्याला सांगितलं अरे बाबा तुला या कशासाठी करतो या सगळ्या गोष्टी? ते म्हणला लेकर बाळ संसार. अरे चोऱ्या माऱ्या करून दरोडे टाकून लेकरा बाळाचं पोट भरतो, या पापामधून तुला मुक्त करायला कोण येणार आहे? ते म्हणला माझ्यासाठी लेकर बाळ घरदार बायको पोरं सगळे. अरे नाही म्हणले, कोणी येत नाही. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावीची. सत्य कशासाठी? ते आपोली आपण करा सोडवण. सोडवण आपली झाली पाहिजे ना कुठंतरी, म्हणून सत्ता आहे. भाऊ कसं चिन्हवाला कर्मना म्हणून केला काय सत्ता? का त्यांना काम नाही माग? दिवसात 10 अभिषेक आहेत. मी बोललो तरी त्यांना येणं व्हायना. ते म्हणतात माझं सर्व तिकडे कवाय कोडीला आहे का नाही? मग का करायचं हे बाबा? आपोली आपण करा सोडवण. आणि एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे, त्यांच्यामुळे तुम्हालाही मिळालं. मग ह्या ज्ञानगंगेमध्ये तुम्ही नाहून गेलं पाहिजे. यांच्यामुळे असे महात्मे यायला लागले. तर सारस्वत महाराजांसारखे महात्मे आपल्याला कधी दर्शन झालं नसतं, बघायला मिळाले नसते, पण हे साधू पुरुष इथे यायला लागले महाराज आहे का नाही? यांच्यामुळं परमपूजनीय आता उद्याचे महाराज पालमकर बाबा हे महात्मे यायला लागले. आणि शेवटी तर कळसच काढला यांनी आहे का नाही? सद्गुरु चैतन्य महाराज, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर असे थोर महात्मे आपल्या गावामध्ये नगरीमध्ये यायले. एकाच्या काय वाडे उगवी बहुतांचे कोडे. वर्ष 2-2 वर्षांना तारीख मिळणार, 2-2 वर्षे बेजार होईलेत माणसं देगलूरकर महाराजांचे. पण देवप्पांनी कसे आणले? खडी साखर आहे महाराज. जग जिंकता येते, जग. फक्त तुम्हाला जग जिंकण्यासाठी पैसा सत्ता लागत नाही, फक्त तोंड चांगलं लागतं. तोंड. एक बाईनावरीला म्हणाले मी काय काय करू? तुमच्या बापाला सांभाळू का, माईला सांभाळू का, लेकर सांभाळू का, स्वयंपाक करू, कोणाला सांभाळू? नवरा म्हणला तू काहीच सांभाळू नको, सगळं मी सांभाळतो, फक्त तू तुझं तोंड सांभाळ. तोंड. एका तोंडामुळे महाभारत झालं आहे का नाही? म्हणून तोंड सांभाळलं की माणसानं सगळं काही आनंदामध्ये चालतं. पण माणसं तोंड सांभाळतात का ना? सांभाळतात का नाही ना? बाजारात बेजार होऊन येऊ द्या माणूस, घरी येऊन बायकोला म्हणलं अगं जरा जेवायचंय, गिळायचं नाही का म्हणती बाई? का गिळायचं नाही का? हेच जर म्हटलं तर जेवण करायचंय का? या बसा. पाणी देतीस का? डोळे फुटले का? तांब्या दिसना का? तोंडच. फक्त तोंडानच आहे. वापरलं तर शस्त्र आहे, शस्त्र. आणि वापरलं तर शास्त्र आहे महाराज. हा तोंडानच महाराज. हे शब्द फक्त माणसाला काही लागत नाही.
खडी साखर आहे. आमच्या नागनाथ शिंगाडे दादाकडे काय फक्त बोलण्यानंच ते माणूस जग जिंकत आहे का नाही. बोलण्यानंच नुसते आम्हाला बोलण्यावरून त्यांना शिंगाडे दादा इथपर्यंत आणलंच नागनाथ दादा नाही का ना तारीख घ्यावंच लागते म्हणले या वर्षीची. तर काही इलाज नाही म्हणलं. त्यांचे असतात प्रयत्न आणि त्यांच्यामुळेच आपल्या गावात एकाच्या काय वाढे तुमच्यामुळे त्यांना ही लेकरं बघा बरं. शिंगाडेनंच पुढे होऊन केलं नागोदादानं म्हणून ही लेकरं सगळे लागले ना नादाला नाही का ना. किती मस्त आज कीर्तनात जोडीच वाजवली ना. आता कीर्तन कोण वाजवले कीर्तन वाजवले कोण नीट बघा. पोर आहेत आपले विद्यार्थी. पुढच्या वर्षी सप्ताह ह्यांच्यावरच आहे सगळा बघा तुम्ही. ते गावातलंच आहे की अय्या आता काय कमाल झाली आहे का नाही. आता इथं दिव्याखालीचा आमदार ज्ञानेश्वर गायकवाडचा मुलगा आहे तो नागोदादाच्या मेहण्याचं पोरग लाडक्या मेहण्याचं नागोदादाच्या त्यांचंच आहे ना ते. आणि ही इकडे दोन आणखी वेटिंग वर आणखी 2 पक्वाज लावले असते तरी जमलं असतं. सप्ताह ह्यांच्यावर होते पुढच्या वर्षी काळजी करू नका. आणखीन 4-2 आले की का नाही. पण दम धरावं लागतं. पण आजकाल काय वाटले माय बापाला तूप खाल्लं की रूप यावं. देवबापाला रूप आले ते आज आले का. लहानपणापासून तूप खाल्लेत म्हणून आता आम्ही आताच खाल्लं लगेच येईल का रूप आम्हाला. तसं व्हायला कसं आम्हाला जरा 10-5 वर्ष जावं लागतील का. तूप खाल्लं की रूप येत नाही बाबा. देवळात गेल्याशिवाय देव दिसते का नाही. म्हणून जरा दम धरायचा. आता थोडस लागले तासाला. पण माणसं काय करते जरा ते आंबा. आता मला आंब्याचे दिवस आहेत. आंबा जर तुम्हाला मस्त गोड रस भरीत खायचा असेल मस्त रसाळ झालेला मस्त गोड तर त्याच्यासाठी अगोदर लागल्या कैरीला असतानाच तोडून पिकू घालावं लागेल का. त्याला काय करावं लागेल अगोदर त्याला काय करावं लागेल. कोईला लागू द्याला ना. कोईला लागला का म्हणजे का ना. त्याच्यानंतर पुन्हा पहाडाला लागू द्यावं लागेल. पहाड लागला का पुन्हा पहाडाला लागल्यास बी त्याच्यात बी जरा तोडून नसतं नाही तर आंबा झाडून आणला जमल का. नाहीतर काठीनं दगडानं पाडलेत खाली पडलेले उचलून आणलेत पिकत येईल का. पडलेले पिकत नाहीत. त्याला काठीनं झुडपिलेले पिकत नाहीत. मनानं गळून पडलेले पिकत नाहीत. टजळलेले असतात काहीतरी मध्ये. त्याला व्यवस्थित जाऊन त्याला ते कशानं खुडी पवरी त्यानं तोडून आणावं लागतं व्यवस्थित. पुन्हा आणून काय करावं लागतं पत्रावर टाकायचे आहे का नाही. त्याला आणून पुन्हा व्यवस्थित त्याची शेज घालावं लागेल कशात तरी तिथं कचऱ्यामध्ये काय ते असतं काहीतरी पाला पाचोळा आणून त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवा. बरं ठेवले दुसऱ्या दिवशी काढून दाबू बघितले जमते का. लिकरू चाललंय दाबून बघायले. मग मी पिकले नाहीत पप्पा आंबा कधी खायला देतात हे चाललंय बघायला दाबून दररोजच उघडायले जमल का. तसं बी जमत नाही हो. त्याला अगोदर जरा 4-8 दिवस झाकून गपचिप ठेवावं लागते. असंच आहे का. आणि मग 8-10 दिवसाच्या नंतर मग म्हातारा म्हणते थांबा आता जरा बघतो. कडीला थोडस काढते बाजूला पाला हळूच उरसक काढून घेते. 10-15 आंबे आपल्या टोपल्यात पुन्हा जशाच तसे झाकून ठेवते. मग ते आंबा पिवळा जरत झालेला असते काय असं मऊ कातडा आहे का नाही तुमच्या गालासारखं मऊ असं सुरकुत्या पडलेलं कातडा ते काय गावरान आंबा. आणि मग त्याची कुई महाराज कुई एवढीशीच असं रसाळ कुई आणि मग ते गोड लागते. पण त्याला एवढा कालावधी जाऊ द्यावा लागते. पण आजकाल काय झालं शिकाय लिकरू ठुलं ते मनानच तोडून आणायलेत मनानच पिकू घालायलेत. पुन्हा उघडू बघायला पिकलं का दाबू त्याला पिकलं का ते पिक बी ना. आणि पहाडाला लागलं ना ते नासून चाललं ना मध्येच आहे का नाही. त्याच्यामुळे ते दम धरला पाहिजे जरा कोणत्याही गोष्टीला. लोणचं जरा मुरल्यास गोड लागते का दुसऱ्या दिवशी. पण थोडस कष्ट घेतले पाहिजे जरा दम धरला पाहिजे. पण ते शिजुस्त दम आहे पण आपल्याला ते लेकराला असतंय मायबापाला नसतंय दम. मायबापा दम काढत नाही म्हणून दम धरलं की असं थोडस. आता लेकर बघा बरं गेल्या वर्षी हरिपाठ वाजू लागला आता कीर्तन वाजवले. हे तर या वर्षीच कीर्तन वाजवले गायकवाडचं आलन कीर्तन वाजवले का हे वाजवायले दोघं हे पण वाजवले बरं का. होतंय महाराज थोडस दमदरी जा शिजलंय आता उगं काय ते न्यूज दमदरी जा तासाला लागले लेकरावर सप्ताह आपला. आता इथून पुढे तुम्हाला डिबुळवाल्याला काळजीच नाही महाराज. बरं का खंडू महाराज आमचे खंडू महाराज आहेत ना तुमचे कीर्तन वाजवायला तयार करायला या. विठाला विठाला म्हणून बाबांनो काय सांगू लागलो जीवनात आल्यानंतर काय करायचं काय करा. हे सगळं उपाध्या सांडून टाका ह्या बाजूला सारा. मग एकच करा बाबा ऐशी जोडी करा. महाराजांना पुरावा वाल्या कोळी होता चोऱ्या माऱ्या करणारा दड जा म्हणले सद्गुरू भेटले सांगितलं विचारून ये घरी. ते गेलं विचारायला बायकोला अगं कोणासाठी हे सगळं आमच्यासाठी. बर माझ्याकडून जे पाप व्हायला लागले काही जे पाप घडतंय माझ्याकडून जे चुका व्हायला या पापामध्ये थोडस सहभागी आहेस का तू अर्ध पाप घेणार का. ती म्हणली नाही माय कथेमध्ये सांगितलं नाही का महाराजांना सांगायला की दररोज आपली आपण करा सोडवण ज्याचं त्यालाच करावं लागतंय. हे हाताने केलं तर ह्याच हाताने फेडावं लागतं आहे का नाही. तुमचं आम्हाला कसं येईल नाही ना तुमचे तुम्हीच फेडा. असं
एवढ्या पापामध्ये मीच का एकटा फेडणार हो, तुलाच फेडावं लागेल म्हणली बायको. मग त्याचे डोळे उघडले, पळत आलं नारदजीकडं. सगळा तुम्हाला इतिहास माहिती आहे. आणि महाराज चुकलं, आता इथून पुढे काय करू, आता एवढं आयुष्य गेलं, आयुष्य जात आहे पहा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काय करावं महाराज, सद्गुरूंना विचारलं. हे पहा, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. जीवनामध्ये सद्गुरु असेल तरच आहे. सद्गुरु म्हणजे हे गुरु ब्रह्मा, हे गुरु विष्णू, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. काय गुरु म्हणजे सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. महाराज, गुरु म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे. त्यांच्या सर्व तीर्थाचं तीर्थ गुरुच्या चरणावर आहे. गुरुची चरण सेवा करा, काही जीवनात कमी पडणार नाही. सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय. म्हणून गुरुवर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. महाराज जे पाहिजे ते जीवनात मिळतं. नारदजीने सांगितलं, अरे एकच कर आता वाल्या कोळाला. काय कर, रामकंठी धर बाबा, आईशी जोडी करा. तुम्ही आता एकच करा, वाल्मिकाला सांगितलं, रामकंठामध्ये धारण करा. आणि मग वाल्या कोळ्यानं राम 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 जप सुरू करायला लागले. पण राम म्हणता येईना त्याला. चोऱ्या माऱ्या केलेल्या, दरोडे टाकलेले, माणसं मारली नव्हती म्हणते. काय मारलं होतं म्हणते, ब्राह्मण मारले म्हणते. ब्रह्महत्या केली तर किती मोठं पाप आहे. एवढ्या पापामधून मुक्त कसं व्हायचं, त्या पापाचं पाप कसं घालवायचं. ब्राह्मण कसंही असू दे, त्या ब्राह्मणाला आपण, ब्राह्मण देवता आहे आपल्यासाठी. ब्राह्मण देवतेला आपल्याला बोलायला अधिकार नाहीये. ब्राह्मण देवतेचा अपमान करायला आपल्याला अधिकार नाहीये. ब्राह्मण देवतेला आपल्याला करता आली तर तुम्ही स्तुती करा, नाही तर काहीच करू नका. निंदाही करू नका, स्तुतीही करू नका, आपलं गप्प राहा. पण त्यांना बोलल्यानंतर आपल्याला पाप लागतं. साधू संतांना बोलू नये, ब्राह्मण देवतेला बोलू नये. निंदा अथवा करावी, निंदा अथवा स्तुती करावी. देवाचे देव म्हणतोय, मला शिव्या दिल्या तरी मी आनंदात हसून ऐकतो. जनाबाईने शिव्या दिल्या देवाला. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, तुला पाहुणी रडे. काळ रडे. महाराज जनाबाईने शिव्या दिल्या. अरे तू काही चांगला आहेस का म्हणल्या जनाबाई देवाला. तू चांगला नाहीस म्हणल्या. तुझ्यापाशी काही चांगल्याला चांगला न्याय मिळतो का म्हणल्या. अरे बाबा, तुझ्याकडे पुण्यवंत आला, तू काय केलंस. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अरे देवा, तुझं असंच आहे बाबा. अरे माझ्या घरात आलास आणि माझ्यापाशी दळण दळत बसलास आणि शेवटी तुझी कांबळी तर ठेवून गेलास. आणि तू गेलास पण आळ माझ्यावर आला ना रे चोरीचा. काय केलं होतं मी, काही केलं नव्हतं ना. माझी काय चूक आहे. ओव्या गावोनी स्वरात, दास जनीच्या घरात, दळण दळीने सख्यासी हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, असा कार्य पांडुरंगा माझ्या मुळावर. गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठ गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. अरे विठा, चांगला नाहीस तू. मग देव हसत हसत आले. जणे काही केलं नाही, काळजी करू नको. उघड डोळे. जरा महिने उघडून बघितलं तर सुळाचं पाणी झालं होतं. फक्त भाव पाहिजे देवावर, निष्ठा, भाव ढळू द्यायचा नाही. आपलं कसं आहे, वार बदलला की देव बदलला, आहे का नाही. आणि महिना बदलला की गुरु बदलला, आहे का नाही. असं आहे आपलं. महाराज, गुरु देव बदलून तुम्हाला देव मिळत नसतो किंवा जीवनात सुख समाधान मिळत नसतं. बाबा निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. गुणदोषासहित स्वीकारलं पाहिजे. म्हणून वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं. ते मारा मारा मारा, मारलेलंच दिवसभर रात्रंदिवस मारा मारा म्हणू लागला. उलटा जप.
रामा रामा करण्याऐवजी मारा 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 करू लागला. नारदजी म्हणले मारा मारा का म्हणीनास, पण मारा 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 म्हणता म्हणता कधी रामा 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 जप झाला. हजारो वर्ष राम रामाचा जप केला मारा. हजारो वर्ष एकच केलं काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. सगळेजण वर हात करा. 1 मिनिट झालं कीर्तन, टाइम संपला आपला. थांबा, पुरुष मंडळ महिला मंडळ वर हात करून 1 मिनिट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा माग. राम नामाचा फायदा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा, बस बस बस, धन्यवाद. या राम नामानं जीवनामध्ये काय होतं तर वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. आणि रामालाच देखील जगाच्या मालकाला जन्मण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. आणि मग त्यानं जसं लिहिलं तसं देवाला चालावं लागलं, तसं वागावं लागलं. वरतोनी दावीन नामा म्हणे. म्हणून महाराज ही ताकद राम नामाची. याच्यासाठी महाराज म्हणले तुम्ही काय करा, ऐशी जोडी करा, राम कंठी धरा. मग त्याचा आणखी एक फायदा सांगितला, जेणे चुके फेरा गर्भवास. बाबा, गर्भवासाचं दुःख, जन्म आणि मृत्यूचं दुःख फेरे चुकवण्यासाठी जीवनामध्ये फक्त राम नामाची ताकद तुमच्या पाठीशी असावी. या राम नामानं तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुमच्या जीवनामधलं आराम मिळेल, तुमचं सर्व दुःख निघून जाईल, तुम्हाला सुख प्राप्त होईल. म्हणून तर म्हटलंय, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. बाबा, रामासारखा राजा नाही, रामासारखा स्वामी नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू सुद्धा जगात शोधून सापडणार नाही. राम हे जीवन असं आहे, आदर्श कुटुंब व्यवस्था. जीवन कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, या सगळ्या गोष्टी शिकवणार एक व्यवस्था, न्याय व्यवस्था म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जीवन होतं महाराज. रामासारखं न्यायशास्त्र दुसरीकडे नव्हतं महाराज. आपल्याला कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं हे शिकवणारं शास्त्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे. रामायण आपल्याला शिकवतं महाराज. भावाभावाचं प्रेम काय असतं हे रामायणानं शिकवलं महाराज. प्रभू रामचंद्र परमात्म्यानं सांगितलं, रामायणामध्ये सांगितलं महाराज. भावाभावाचं प्रेम, जावाजावाचं प्रेम, बापाचं मुलाचं प्रेम, आईचं आणि मुलाचं प्रेम काय असतं हे जगाला कोणी दाखवून दिलं? प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलं. एक श्लोक आला शास्त्रामध्ये, तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुनो सख्यम चापि प्लुगुणरूपते क्वापि सुमित्र भक्ती सीता सत्वम निजे भुजबलम वैरी नाम वैरी भावा यत्तत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसादः. या 8 गोष्टीचं ज्ञान. तात स्नेहो, वडिलाचं प्रेम काय असतं, भरत महिमा भावाचं महात्म्य काय आहे, भावाभावाचं प्रेम काय आहे. ईदवर बांधासाठी आता भांडणं करणारे भाऊ कुठं, आणि एका राजगादीचा त्याग करून नंदीग्रामामध्ये जाऊन आपल्या एका भावाच्या चरण पादुका घेऊन त्याची पूजा करत बसणारा भरतासारखा भाऊ कुठं. याच भारत देशामध्ये होऊन गेले, त्याची शोकांतिका वाटते. आज ते भाऊ कुठं, आणि ईदवर बांधासाठी आज 1 लाख रुपयासाठी इस्टेटीसाठी एकमेकाच्या घशामध्ये कुराडी घालणारे आजकालचे कलियुगातले भाऊ कुठं. हा भारत आहे महाराज. भारत भूमी ही पवित्र भूमी आहे. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये अभिनंदन की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये संतों की भूमि है, ये महंतों की भूमि है, ये वीरों की भूमि है, ये शूरों की भूमि है. यहाँ का बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे
तो भी इस भारत देश के लिए, और मरने के बाद भी यदि वही बहती हुई गंगा में कोई अस्थियों को कान लगाकर सुनेगा तो उससे भी एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। बस हम जिएंगे इस देश के लिए। एवढा पवित्र भारत देश आहे, याच देशामध्ये तातस्नेह वडिलांचं वचन सांभाळण्यासाठी, बापाचा शब्द पाळण्यासाठी राजगादीला लाथ मारून 14 वर्षाचा वनवास स्वीकारणारे पुत्र, रामासारखे सुपुत्र ह्याच भूमीमध्ये जन्माला येऊन गेले महाराज। ती भूमी आहे आपली। ईदभर जागा लाखभर रुपयासाठी नाही, राजगादी राज्य शासन मिळालं होतं, पण बापाचा शब्द गेला, बस माझ्या मुलाला 14 वर्षाचा वनवास आहे, वचन गेलं। हे शब्द मुलानं ऐकले आणि मुलगा म्हणतो बापासाठी, काय त्याग असेल, मुलगा म्हणतोय का बापासाठी की आमच्या वडिलांचं वचन आहे, 14 वर्षाचा वनवास, राजगादीला लाथ मारून आनंदाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारणारे पुत्र याच भूमीमध्ये होऊन गेले। भावाभावाचं प्रेम, दुसऱ्याला राजगादी मिळालेली राजगादीचा उपभोग नाही घेतला, त्या राजगादीवर न बसता त्या राजगादीला लाथ मारून नंदीग्रामामध्ये जाऊन राहणारा भरतासारखा भाऊ कुठं? आजकालचे भाऊ। हे रामायण शिकवतं, हे रामप्रभूंचं जीवन आहे, म्हणून राम नाम कंठात धारण करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू राजा राम। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू राजा राम। अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम, बोलो जय जय श्री राम। मर्यादों के तारे हैं प्यारे राम, मर्यादों के तारे हैं प्रभु राम, बोलो जय जय श्री राम। युग राम राज का आ गया शुभ दिन आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहराएगा। सज धज के सज धज के सज धज के आए हैं प्यारे राम, बोलो जय जय श्री राम। अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम, बोलो जय जय श्री राम। राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, राजा राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम। ऐक मानवा भाई हो, काय करावं म्हणलं मग जीवनामध्ये आल्यानंतर एकच करा, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, मानव देह आल्या जन्माला संसार केला पायी। बस बस दिलेला, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, झालं बरं, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी।
योग्य फेरा गर्भवास. मग बाकी सगळं नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन हे सगळं नाश पावणार आहे. मग तुम्ही म्हणत असाल तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. माणूस मेल्यावर आपलं घर गावाबाहेर आपलं. म्हणून हे गे गे हरिनाम घे पाया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारत गाई गाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी. एकच करा बाबांना. म्हणून जीवनात आल्यानंतर राम नाम घ्या फक्त राम नाम. आणि देवाचं नाम जर नाही घेतलं तर आमचं काय जाणार आहे. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल गरीब सारा येईल हे जरी नाही काल काही काही नाही कळलं. गरीब सारा येईल हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काल बांधून नेईल सरत शेवटी बा. मागून नेईल बा. काल बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचं कैदा जाईल. एका यावनी आमचे रायला जाईल. एका जनार्दनी आमची कैदा जाईल. एका जनार्दनी आमचे रायला जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. जैन फिरवितो दगडूगायका. जैन फिरवितो दगडूगायका. ऐका ऐका ऐका. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. वा एकदा आमच्या बाल मृदंग वादकासाठी बाबासाठी टाळ्या आहे का नाही. वा वा वा. पिंगळ वाजवायलीत ना पोर आणखी काय पाहिजे आहे का नाही. आणि बाबा बघा बरं. हा ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हातारी सुद्धा तरणे व्हायला लागते आहे का नाही. आपल्याला वाटते पण आहे का म्हातारपणात ही ताकद कुठून येते. हा नामस्मरणाची ताकद आहे. ते अंगात भिनलं पाहिजे. नाही तर मग काय अंगात जर ते लागूच होत नसल्यास नामस्मरणाचा डोस तुम्हाला लागूच नाही झाला काय उपयोग आहे. मग जाग्यावरच कसं कोंड कोंडू धरीना जीव असं असते. ते काय उपयोगाचं आहे. मग बघायला डॉक्टर इंजेक्शन कोणतं लागूच होईना गुणच येईन. काय लागू झालं पाहिजे भिनलं पाहिजे अंगात आहे का नाही. हे महाराज भिनलं की असं उठून नाचत आहेत माणसं. म्हणून बाबांनो एकच करा सदा नाम घोष हरी सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान फक्त नामस्मरणाने एवढंच आजच्या कीर्तनात लक्षात ठेवा. संकट घालवायचे दुःख नाहीसं करायचे. दुःखाची तीव्रता दुःख जे येतच असतं महाराज. संकट दुःख चुकणार नाहीत. कर्म कोणाला चुकलं नाही पण त्या संकटाची दुःखाची तीव्रता ताकद कमी करण्याचं काम काय करतं नामस्मरण करतं. म्हणून नाम घ्या. कोणतं घ्या विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम.
चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ नाव धड करा सहस्त्र नामाची तरच ती भव सिंधूची थडी पावे परमात्मरूपी पहिलं तीराला पोहोचवायचं असेल तर संसार सागरामधून तुमची नामरूपी नौका धड असली पाहिजे चांगली असली पाहिजे नाव धड करा सहस्त्र नामाची नाहीतर संसार कसा आहे संसार सागर भरल्या जातो पुरा म्हणून सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची आणि नामाची ताकद जर तुमच्या सोबत असेल तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे काळाला सुद्धा परत लावण्याचं सामर्थ्य या राम नामामध्ये आहे देवाच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून देवाच्या नामचिंतनाचं तुम्ही स्मरण करा देवाचं नामचिंतन करा त्यानं काय होईल तुमच्या जीवनात सुख शांती समाधान लाभेल एवढंच बोलून याच ठिकाणी थांबतो वाणीला पूर्ण विराम 10 मिनिटं थोडासा उशीरच झाला सोडायला कीर्तन त्याबद्दल क्षमा मागतो 10:30चा टाइम असल्यामुळं सर्व ग्रामस्थ मंडळ डिवोळ व आयोजक मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद सर्व ग्रामस्थ मंडळीचं प्रेम आहे नेहमीच येत असतो आपल्या गावातील आता तर काय आमचेच लेकरं आमचे विद्यार्थी असल्यामुळे हे गाव आमचंच म्हणायला हरकत नाही आमचेच लेकरं आमचेच गाव येतात आहे का नाही आमची माती आमची माणसं आणि मातीत घातली माणसं आहे का तसं नाही इथले तसे नाही महाराज एवढं चांगलं गाव आहे तुमचं सर्वांचं प्रेम आहे सर्वांचं प्रेम सर्वांचं असंच आमच्या लेकरांवर विद्यार्थ्यांवरती प्रेम राहावं त्यांचं असंच तुमच्याकडून सर्वांकडून सन्मान व्हावा त्यांना कौतुकाची थाप तुमच्याकडून मिळावी आणि हेच असतं महाराज आपल्या गावामध्ये कीर्तन वाजवायला मिळणं लेकरांना स्टेज मिळणं ह्याची काळाची गरज आहे आणि ते आमच्या संस्थेकडे असतं गाडीत बसून फिरतील लेकर स्टेज मिळतं म्हणून धटवते आणि कीर्तन वाजवितात अशी आमची वारकरी शिक्षण संस्था आहे ज्यांना कोणाला मुलांना सुसंस्कारित बनवायचं असेल आपल्या मुलांना या विज्ञान युगामध्ये या बिघडणाऱ्या युगामध्ये या काळामध्ये दारू गांजा गुटखा मटका याच्यापासून निर्वेशनी राहण्यासाठी व आई वडिलांना शिव्या न देता आई वडिलांची देव म्हणून साधू संतांची सेवा करण्यासाठी आई वडिलांची सेवा करण्यासाठी सांभाळ करण्यासाठी चांगलं निर्वेशनी जीवन जगण्यासाठी लेकरांना संस्कारित बनवणारी आमची वारकरी शिक्षण संस्था आहे टोकवाडीला श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवा त्यांना सुसंस्कारित बनवा आणि याच्यासाठीच लेकरांना पाठवायचं असतं लय पैसे कमवायला मोठं व्हावं असं नाही लेकरांना चांगलं निर्वेशनी जीवन जगलं तरी खूप तुम्हाला संपत्ती पैशापेक्षा ती खरी मोठी संपत्ती निर्वेशनी लेकरं आणि सुसंस्कारित लेकरं घडणं हीच काळाची खरी मोठी संपत्ती म्हणून लेकरांना संस्कार संपन्न बनवा त्याच्यासाठी लेकरांना चांगले संस्कार लावा ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये प्रवेश सुरू होत आहेत त्यांनी त्या ठिकाणी यावं आमचे नागनाथ दादा देवरूप आहेत त्यांच्याशी संपर्क करावा एवढं सर्वांना सांगतो बोललेले करू वेडी वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलिल विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो वाणीला पूर्ण विराम आमचे आदरणीय देवप्पा सचिन देव जोशी अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व अतिशय जीवलग व्यक्तिमत्व हृदय असतात किती नको म्हणून किती राग आलेला असू द्या माणसाला आणि सचिन देव समोर आले जय गुरुदेव दत्त म्हणले की पुढचा माणूस गारच होते अशी त्यांच्याकडे ती काय जादूचे महाराज हे काय असे असणारे आणि त्यांना सहकार्य कर खांद्याला खांदा लावून सगळे गावकरी तुम्ही सहकार्य करता आणि विशेष आमचे नागनाथ दादा आहेत नागू दादाचं खूप मोठं कसं त्याग बी आहे आणि कष्टही आहेत आणि थोडस त्याच्यामुळे करणाऱ्या माणसाला जरा राग बी असतो त्याग बी असतो राग बी थोडासा आला तरी कोणी काही एवढं वाईट म्हणत नाही त्यांचं मनावर घ्यायचं नाही अशा पद्धतीने ते धडपडीने तळमळीने करतात सगळ्या लेकरांना पुढे व्हावं त्यांच्यासाठी त्यांची तळमळ असते माझं कीर्तन का व्हावं तर लेकरांना विद्यार्थ्यांना वाजवायला मिळतं विद्यार्थ्यांचं थोडस कौतुक माहिती होती म्हणून गुरुची सेवा घ्यावी कीर्तन म्हणून स्वतः खर्च करून आजची कीर्तन सेवा मीच देणारे म्हणले दक्षिणा तुमची स्वतः बस जाऊ द्या म्हणलं मागे त्यांना दिली होती मी म्हणलं तुम्ही देणार असलात तरी मी काही नाही म्हणणार नाही कुणीही द्या पण द्या म्हणलं मला काय करायचं आहे का मग सगळेजण वाटून का देणार म्हणलं कशी करून 7,000ची भरती करून द्या म्हणलं ते नागूदादा म्हणले नाही आता कसंही करून मलाच द्यायचं मीच घेणार आहे तुम्ही घ्या म्हणलं मला काय नाही तर राहू द्या पण त्यांचा अट्टहास असतो प्रेमानं बांधलेली माणसं ते सगळे विनोदाचा भाग सोडून द्या त्यांच्या सर्वांमुळे इथं आलो असंच सर्वांचा आशीर्वाद प्रेम राहावा एवढीच चरणी प्रार्थना करतो वाणीला पूर्ण विनोद सांगा सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीनं आमचे मित्र जगदीश महाराज यांचं मी गेल्या आपल्या 4 वर्षापासून आपल्या इथे सेवा करत आहेत आभार व्यक्त करतो आणि आपला सनातन वैदिक हिंदू धर्म टिकून राहावा या अनुषंगानं आज परशुराम जन्मोत्सव पण आहे या ठिकाणी आपण साजरा पण केलेला आहे महाराज तर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती शेलू सगळं शेलू कोणच आहे
गाव आहे आपलं शेलूचे, आम्ही जुने कुंडीकर परंतु खरे डिगोळकर. आता तर चैत्र महिना आपल्या लेकरांना जास्तीत जास्त इंग्रजी महिने पाठवायलेत, इंग्लिश शाळा माहिती व्हायल्यात, परंतु एक हिंदुत्व टिकून राहावे या अनुषंगाने आमचे मेवणे किशोर दीक्षित, त्यांचे बंधू आणि त्यांची भगवान परशुराम समिती आहे. आज भव्य दिव्य आयोजन त्या ठिकाणी होतं, काठी लाठी वगैरे आहे की नाही. महाराजजी पण शेलूतलेच आहेत. तर या चैत्र ते चैत्र अशी दिनदर्शिका आत्ताच प्रकाशित झाली कालच्या पाडव्याला, गुढीपाडव्याला. हा उपक्रम आपण सर्वांनी, आणि मोफत आहे, ह्याचं काही हे दक्षिणा नाही, काही नाही, किंवा ह्याचं काही घेणार नाही. तर आम्ही तुम्ही दिलं तरी महाराजांनी जसं सांगितलं, आणि दिलं तर भक्तीसाठी शक्ती लावावीच लागते. तन मन धन, धनाची शुद्धी कशा नाही तर दाना नाही. तर एकल्याचा नव्हे खेळ हा, म्हणून या मेळ मिळविला असा आपण आपल्या पत्रिकेवर महाराज बघा. दरवेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचक एक बघतो, परंतु यावेळेस तीन आपले विनेकरी बाळासाहेब अण्णा, आपले अंकुश महाराज आणि खंडू महाराज असे आहेत. हा सनातन वैदिक हिंदू धर्म टिकून राहावा. मराठी महिने 12 एक डोके मुलाला, हे विसरलोय आपण, आहे का नाही. तर तो अनुषंग त्यांचा आहे. आणि प्रत्येक महाराजांना रोजच्या एक आणि यजमानाला एक द्यायला सांगितलंय. कालच्या महाराजांचं विसरलोय, त्याबद्दल माफी मागतो. त्यांचं आणि यजमान मंगेश मुळे तुम्ही दोन्ही हे दिनदर्शिका घेऊन जाव्या आणि महाराज तुमच्या हाताने त्यांना द्या. तिथलं नारळ घ्या, नारळ. अगदी अतिशय सुंदर आहे हा सनातन वैदिक हिंदू धर्म. आपल्याला आपली हिंदू संस्कृती काय आहे ही लोप पावत चालली, ही माहिती करून देण्यासाठी ही दिनदर्शिका अत्यंत उपयुक्त आहे. 10-20 रुपये घ्या, पण सर्वांना द्या, कारण खूप सुंदर आहे. हे आता महिने सुद्धा माहिती राहिले नाहीत. मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, श्रावण सगळे आता याच्यावर लिहून दिले. पुन्हा पहिला महिना चैत्र, एक आकडा आहे असा बघा, आणि इथं चैत्र नाव टाकले, चैत्र असं दिलंय. इकडून फाल्गुन पर्यंत शेवट 12 महिने त्याच्यावर दिले. ते फार छान आहे. असं ही दिनदर्शिका आहे. काढणाऱ्याला धन्यवाद आहे. बघा 2 द्यायचे काय ना, बघा हे यजमान आहेत म्हणून ह्यांना 2 आहेत. तुम्ही पुढच्या वर्षी कोणी यजमान हो, तुम्हाला 2 कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम परशुराम भगवान की जय. तुम्ही आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, आनंद की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे करू वेडी वाकोडी करे करा क्षमा अपराध महामन आरती निमित्त अनादी अधिकार पुन्हा करा करा क्षमा अपराध महाराज श्री तुकाराम झाले समाधान तुमचे शरण. आता उठावे से मना एक नाही नारायण निर्वाणी मन हरती मला उठावे से मना
हा ध्यान अवतार हे देव जय श्री गुरु दत्ता स्वामी आवाजा आरती वाळू ऐसे कैसे करे मातर करारी प्रकारे निगर साहित्य जन्मा मनाचा सुनासे अंतर जय देव दत्ता पार्वती वाळू दत्ता देवनिया